नाशिकमध्ये भाजपात मोठा राजकीय स्फोट. माजी महापौर विनायक पांडे, यातीन वाघ आणि शाहू खैरे यांच्या भाजप प्रवेशावरून नाशिक भाजपमध्ये उघड दोन गट आमनेसामने आले आहेत. या प्रवेशाला आमदार व निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी तीव्र विरोध केल्याने भाजप कार्यालय परिसर अक्षरशः रणांगणात बदलला आहे. भाजपात प्रवेशासाठी आलेल्या पांडे, वाघ व खैरे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी कार्यालयासमोर जमली असतानाच फरांदे समर्थकांनीही दुसऱ्या बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गट आमनेसामने आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भाजप कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण परिसर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्ताखाली आहे. राजकीय प्रवेशाचा मुद्दा चिघळत थेट संघर्षाच्या टोकावर पोहोचल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.